आज आपण बनवणार आहोत वरण चकोल्या। गुजरातीमध्ये याला दाल ढोकली असेही म्हणतात। वरण चकोल्या अगदी साध्या पद्धतीने आणि पटकन होतात। जर तुम्हाला घरामध्ये चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा। चला तर वळूया रेसिपीकडे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, ओवा, चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित पाणी टाकून हे आपण एकत्र करून घेऊया। तेल टाकून मी व्यवस्थित हे मळून घेतलं आहे। दुसरीकडे मी गॅसवर कुकर ठेवला आहे। तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण मिरची वाटून टाकली आहे। आता टाकूया थोडासा टोमॅटो, छान मिक्स करूया। त्यानंतर मी तुरीची डाळ शिजवून घेतली होती, थोडीशी हळद। आता आपण इथे डाळ टाकूया, पुन्हा छान मिक्स करूया। चवीनुसार मीठ, पाणी टाकून आता त्याला उकळी येऊ देऊया। त्यानंतर मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे, पण चपाती इतकं पातळ करायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचंय। आणि अशा प्रकारे ते कट करून घेऊया। आपण फोडणी दिलेल्या डाळीला आता उकळी आली आहे। एक एक करून आपण त्या डाळीमध्ये ते सोडूया। आणि त्यानंतर झाकण लावून 2 शिट्ट्या मी इथे कुकरच्या घेतल्या आहे आणि तयार आहे आपल्या वरण चिकोल्या म्हणजेच दाल ढोकली। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि 15 ते 20 मिनिटात तयार होतात। तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।